नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या मराठी चित्रपट नाटक क्षेत्रातील विविध गोष्टींसाठी दिला जाणाऱ्या आर्यन सन्मानचे नामांकन आज जाहीर होणार आहे. आर्यन सन्मानचे हे दुसरे वर्ष असून पुण्यातील डीपी रोडवरील केशवबाग या ठिकाणी हा नामांकन सोहळा आज संध्याकाळी पार पडणार आहे. अनेक नामांकित चित्रपट आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या विभागात चुरस असल्याचं परीक्षक तसेच आयोजकांकडून सांगण्यात आलंय. आर्यन सन्मानच्या आधी आर्यन्स नवदुर्गा या पुरस्काराचेही वितरण आज होणार आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 महिलांना आर्यन्स नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सिस्टर लुसी कुरियन, आरती बनसोडे, ज्योती सचदे, तेजस्वी सेवेकरी, ताराबाई पवार, अहिल्या बेर्डे, सायली पिलानी, पूजा धुरी, आदिती गोपीचंद स्वामी या नवदुर्गांना यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आर्यन्स नवदुर्गा पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता होती. त्यामुळे महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद देण्याची मागणी शहर राष्ट्रवादी पक्षाने केली आहे. तर पक्षाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करून पक्षाध्यक्ष अजित पवार यांना पाठवला. याशिवाय शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधान परिषद देण्याची ही मागणी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं असून पुणे शहरात आनंद व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शहरभर नवनिर्वाचित आमदारांच्या विजयाचे फलक लावून शहर विद्रूप करण्यात आलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फलकांवर कारवाई करण्यास महापालिकेचा आकाश चिन्ह तसेच अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करतोय. हे फलक उभारण्यासाठी लावण्यात आलेले सांगाडे धोकादायक झाल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. रुबी मेडिकल सर्व्हिसेसने अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानात कार्यरत असलेल्या रेफेक्स समूहाच्या आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील 3i मेडिटेक यांच्या मदतीने AI तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिली स्वदेशी बनावटीची 1.5T MRI मशीन अनामायाची निर्मिती केली आहे. या मशीनचं अनावरण करण्यात आलं असून ही मशीन संगमनेर येथील रुबी मेडिकल सर्व्हिसेस मध्ये बसवण्यात येणार असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष डॉक्टर PK ग्रांट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ एका भागात झाली नाही तर शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य भागात देखील झाली. पोलिसांना जातीय दंगली कशा हाताळायच्या याची माहिती असते. नियमावलीप्रमाणेच पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांची कारवाई योग्य होती असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर केली आहे. शाळकरी वयात मौज मजा, वर्गातील मस्ती, वर्गमित्रांबरोबर झालेले वाद, मारामारी या साऱ्या गोष्टी अविस्मरणीय आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात शालेय जीवन हा महत्त्वाचा टप्पा असतो. पण गेल्या काही वर्षांपासून शाळेतील वादांचे परिणाम गंभीर गुन्ह्यांमध्ये झाल्याचं दिसून येतंय. वादावादीतून शाळकरी मुलांनी शाळेच्या आवारातच थेट शस्त्रे उगारल्याच्या घटना घडल्याने उमलत्या वयातील हिंसा ही चिंतेचा विषय ठरली आहे. हडपसर भागातील शाळेत घडलेल्या घटनेनंतर आता अल्पवयीनांमधील वाढती गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आलंय. पुणे महानगर परिवहन महामंडळाची म्हणजेच PMP ची प्रवासी संख्या आणि उत्पन्नामध्ये चालू वर्षात पुन्हा घट होताना दिसतेय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर अखेरपर्यंत उत्पन्नात 24 कोटी रुपयांची घसरण झाली असून याच कालावधीत प्रवासी संख्या 6 लाखांनी कमी झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे 2024-25 या वर्षात PMP ची तूट पुन्हा वाढण्याच्या चिन्हे आहेत. सध्याच्या अधिकाऱ्यांकडून उत्पन्नाकडे दुर्लक्ष केले जात असून गेल्या वर्षी ऑक्टोबर पर्यंत 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न प्राप्त करणाऱ्या PMP ला यंदा हा टप्पा गाठता आला नाहीये. राज्य मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यानंतर आता काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स ते म्हणजेच CISCE 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार 10वीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी पासून तर 12वीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. वेळ झाली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.